नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बी.कॉम भाग 3च्या विद्यार्थ्यांचं आजच्या BRF विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण कंपनी कायदा 2013 यामध्ये जे वेगवेगळे भाग आहेत त्याचा आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण कंपनी कायद्याच्या वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण कंपनीची निर्मिती करताना कोणकोणत्या टप्प्यातून कंपनीला जावं लागतं या संदर्भात चर्चा केलेली आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्यामध्ये कंपनी प्रशासन म्हणजे काय, कंपनी व्यवस्थापन म्हणजे काय या संदर्भात चर्चा करताना कंपनी व्यवस्थापन म्हणजे काय तर कंपनीचं दैनंदिन कामकाज चालवणारा घटक म्हणजे व्यवस्थापन. त्याला आपण इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट असं म्हणतो. मॅनेजमेंट या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. मॅनेज, मेन, टॅक्टफुली. म्हणजे आपल्याकडे असणारे रिसोर्सेस, साधनसंपत्ती ही काटकसरीने वापरणं म्हणजेच त्याला व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तर हे कंपनीचं जे दैनंदिन कार्य आहे ते चालवणारा घटक म्हणजे व्यवस्थापन. आणि व्यवस्थापनाचं कार्य हे कंपनीच्या प्रशासनानं घालून दिलेली उद्दिष्ट आणि ठरवलेली धोरणं याच्यानुसार चालत असतं. अनेक वेळेला आपण व्यवस्थापन आणि प्रशासन या दोन्ही बाबी एकच आहेत किंवा या दोन्ही संज्ञा एकाच अर्थानं वापरतो, पण प्रत्यक्षात मात्र प्रशासन हा कंपनीतल्या सर्वोच्च अधिकार असणारा घटक आहे आणि कंपनीचं नित्याचं काम पाहणारा घटक म्हणजे व्यवस्थापन आहे. म्हणजे कंपनीचं सर्वोच्च अधिकार असणारा जो घटक आहे त्याला प्रशासन असं म्हटलेलं आहे आणि कंपनीचं नित्याचं कार्य आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या निगडीत जो घटक आहे त्याला व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तर व्यवस्थापनाची निर्मिती प्रशासन करत असतं आणि त्यामुळं प्रशासन हा वेगळा भाग आहे आणि व्यवस्थापन हा वेगळा भाग आहे. त्यामुळे या दोन्ही संज्ञा वेगवेगळ्या अर्थानं वापरल्या जातात. पहिल्यांदा आपल्याला कंपनी प्रशासन म्हणजे काय या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. तर त्याच्यामध्ये प्रशासन हा जो शब्द आहे तो शासन किंवा शासकीय कार्य या शब्दाशी निगडीत आहे. त्यामुळं प्रशासन या शब्दाचा अर्थ कंपनीची सर्वसाधारण धोरणं आणि उद्दिष्ट ठरवणं या संदर्भानं आपल्याला कंपनी प्रशासन हा शब्द घ्यावा लागतो. आणि त्यामुळं कंपनीच्या कार्याचे नियंत्रण, समन्वय, प्रोत्साहन, नियंत्रण ही कार्ये या सर्वांची एकत्रित गोळाबेरीज म्हणजे प्रशासन होय. म्हणजे प्रशासन हे कंपनीच्या कामकाजाच्या संदर्भात जे कंपनीच्या कार्याचं नियोजन आहे त्याचबरोबर संघटन, समन्वय, प्रोत्साहन आणि नियंत्रण या सर्व कार्यांची गोळाबेरीज म्हणजे प्रशासन होय. प्रशासन या संज्ञेमध्ये कंपनीचे सर्वच घटकांचा समावेश होतो. विशेषतः कंपनीच्या दृष्टिकोनातून जे भागधारक आहेत ते संख्येने असंख्य असतात, विखुरलेले असल्याने त्या ठिकाणी प्रशासन या संज्ञेच्या दृष्टीतून भागधारक हे स्वतंत्रपणे त्यांचा विचार न करता सभासदांच्या सभा या दृष्टीने भागधारकांचा विचार केला जातो आणि या सभासदांच्या सभेमध्ये एकत्रितपणे ते कंपनीचे मालक आणि प्रशासन या नात्यानं कंपनीची धोरणं ठरवत असतात, व्याप्ती ठरवत असतात आणि त्याचबरोबर संचालक व अन्य अधिकाऱ्यांचं नियंत्रण करणं आणि कंपनीच्या प्रगतीकडे लक्ष देणं या कार्याबाबत एक निश्चित अशी भूमिका हे सभासद कंपनीच्या सभेमध्ये एकत्र येऊन घेत असतात. आणि त्यामध्ये कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनात एकूण जे समाविष्ट होणारे घटक आहेत ते घटक नेमके कुठले आहेत तर कंपनी कायदा 2013 मध्ये कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये आणि कंपनीच्या प्रशासनामध्ये समाविष्ट होणाऱ्या घटकांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. विशेषतः त्यामध्ये कंपनी कायद्याचं जे कलम आहे त्याच्यामध्ये या कलमाच्या आधारे साधारणपणे कंपनीच्या
प्रशासनाचं आणि व्यवस्थापनाचे जे घटक आहेत ते कंपनी कायदा 2013मध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कंपनी प्रशासनाचे प्रामुख्यानं जे 3 घटक आहेत त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे संचालक, दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती आणि या प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्तीमध्ये 3 लोकांचा समावेश होतो, तो म्हणजे व्यवस्थापकीय संचालक किंवा त्यालाच आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो किंवा मुख्य व्यवस्थापक असं म्हणतो. दुसरा त्यातला घटक आहे प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्तीमध्ये त्याला आपण कंपनी सचिव असं म्हणतो, कंपनी सेक्रेटरी. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मुख्य वित्तीय अधिकारी. हे 3 प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती कंपनी प्रशासनामध्ये आहेत. आणि व्यवस्थापनाशी संलग्न इतर जे घटक आहेत त्याच्यामध्ये 3 लोकांचा समावेश होतो. एक म्हणजे कंपनीचा हिशेबनीस किंवा लेखापाल, अकाउंटंट, चीफ अकाउंटंट त्याला आपण म्हणतो. दुसरा भाग आहे तो लेखापरीक्षक आहे जो कंपनीच्या हिशेबांचं लेखापरीक्षण करतो. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे कंपनीचा कायदा सल्लागार. कंपनी कायद्यानुसार कंपनीचं कामकाज करण्यासाठी जो कायदा सल्लागार आहे तोही या व्यवस्थापनाशी निगडीत घटक आहे. त्यामुळं असे एकूण हे 3 घटक कंपनी प्रशासन आणि व्यवस्थापनाशी संलग्न आहेत. तर त्यापैकी जो पहिला घटक आहे तो म्हणजे कंपनी संचालक. आता कंपनी संचालक कुणाला म्हणायचं तर कंपनी कायद्याच्या दृष्टीतून कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, त्याचबरोबर तिला कायदेशीर अस्तित्व आहे, परंतु कंपनीची निर्मिती ही कायद्यानं केलेली असल्यामुळं कंपनीला शरीर आणि मन नाही. त्यामुळं कंपनी जरी कायदेशीर व्यक्ती असली तरी ती स्वतः कुठलंच काम करू शकत नाही आणि त्यामुळं त्याची जबाबदारी कुठल्या तरी व्यक्तीला उचलावी लागते. आणि त्यामुळं ज्या व्यक्तीच्या मदतीनं कंपनी कार्य किंवा व्यवसाय करत असते त्यांना कंपनी संचालक असं म्हटलं जातं. या संचालकांना सामूहिकपणे संचालक मंडळ असं म्हटलं जातं. हे संचालक कंपनीचा मेंदू असतो, म्हणजे संचालक हा कंपनीचा मेंदू मानला जातो आणि हा मेंदू जोपर्यंत काम करत असतो तोपर्यंत कंपनीचं काम सुरू असतं. कायदेशीरदृष्ट्या जर विचार केला तर संचालक हा कंपनीचा प्रतिनिधी असतो आणि त्याच वेळेला तो कंपनीची मालमत्ता आणि कंपनीचे हक्क यांचा विश्वस्त व्यवस्थापकही आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर या कंपनीच्या संचालकाच्या संदर्भात नेमका संचालक म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय या संदर्भात आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं कंपनीचा संचालक कोण तर त्याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कंपनीच्या कार्यावर नियंत्रण असणारी आणि कंपनीचं नेहमीचं कामकाज व्यवस्थापन आणि देखरेख करणारी व्यक्ती म्हणजे संचालक होय. म्हणजे कंपनीच्या कार्यावर नियंत्रण असणारी आणि कंपनीचं नेहमीचं कामकाज व्यवस्थापन आणि देखरेख करणारी व्यक्ती त्याला संचालक असं म्हटलेलं आहे. सदर व्यक्ती ही कंपनीचे व्यवसायाचे धोरण ठरवते, मार्गदर्शन करते आणि एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून सल्ला पण देते. तसंच कंपनी कायदा 2013मध्ये संचालकाची व्याख्या दिलेली आहे आणि त्या व्याख्येत असं म्हटलेलं आहे की कंपनी कायदा 2013 कलम 234 नुसार संचालक म्हणजे कंपनी संचालक मंडळावर नेमण्यात आलेला संचालक होय. म्हणजे कंपनी कायद्यामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे संचालक म्हणजे कंपनी कायद्यानुसार नेमलेला कंपनीच्या संचालक मंडळावरील व्यक्ती. आता याच्यामध्ये संचालक म्हणून नेमकी कुणाची नेमणूक करता येते तर कंपनी कायदा 2013 कलम 149 नुसार कंपनीचा संचालक म्हणून एखाद्या संघटित संस्थेला किंवा एखाद्या असोसिएशनला किंवा एखाद्या संस्थेला कंपनीचा संचालक म्हणून नेमता येत नाही. तर कंपनीचा संचालक म्हणून एखाद्या व्यक्तीची नेमणूक करावी लागते. याचाच अर्थ असा आहे की जी कृत्रिम व्यक्ती आहे, कायद्याने निर्माण झालेली व्यक्ती आहे, मग ते महामंडळ असेल, कंपनी असेल किंवा एखादी संस्था असेल, तर ती कंपनीचा संचालक होऊ शकत नाही. आणि त्यामुळं संचालक हा एखाद्या व्यक्तीला करावं लागतं आणि संचालकाचं कार्यालय हे कंपनीच्या विश्वस्तांचं कार्यालय असतं आणि त्यामुळं कंपनीच्या कामकाजाबाबत कोणीतरी जबाबदार असावं लागतं.
कंपनीच्या कामकाजात जर अपयश आलं तर त्याची जबाबदारी कुणावर तरी स्वीकारावी लागते आणि अशी जबाबदारी ही कृत्रिम व्यक्ती स्वीकारू शकत नाही आणि म्हणून संस्था किंवा एखाद्या मंडळाला संचालक म्हणून नेमता येत नाही आणि त्यामुळं कंपनीचं संचालक म्हणून एखाद्या नैसर्गिक अशा व्यक्तीलाच नेमावं लागतं. त्यानंतर कंपनी कायदा 2019 संचालकांची संख्या निश्चित केलेली आहे. कंपनी कायदा 2013च्या कलम 149 एखाद्या कंपनीमध्ये संचालकांची संख्या कमीत कमी किती असावी, जास्तीत जास्त किती असावी याची तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार एखाद्या सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 3 संचालक असले पाहिजेत, जास्तीत जास्त 15 संचालक असावे लागतात. त्याचबरोबर जर तुमची कंपनी खाजगी असेल तर खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 संचालक असावे लागतात, जास्तीत जास्त 15 संचालक घेता येऊ शकतात आणि एक व्यक्ती कंपनीमध्ये सुद्धा कमीत कमी एक व्यक्ती संचालक असावा लागतो आणि जास्तीत जास्त 15 संचालक असू शकतात. अर्थात कंपनी सभासदांच्या सभेत विशेष ठराव करून आपल्या संचालकांची संख्या 15पेक्षा अधिक वाढवू शकते. पण ही संख्या वाढवत असताना त्याच्यामध्ये कंपनी कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे ती म्हणजे कंपनी कायद्यामध्ये कंपनीच्या संचालक मंडळामध्ये किमान एक स्त्री संचालक असणं अत्यावश्यक आहे. कायद्यात तरतूद केलेली आहे की एकूण संचालक मंडळाच्या एकूण संख्येमध्ये एक स्त्री संचालक असली पाहिजे. त्याचबरोबर एक असा संचालक कंपनीच्या संचालक मंडळामध्ये असला पाहिजे की जो मागील कॅलेंडर वर्षाच्या कालावधीत एकूण 182 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी भारतात असलेला पाहिजे, भारतात राहिलेला असला पाहिजे, म्हणजे इंडियन रेसिडेंट तो असला पाहिजे. जास्तीत जास्त 182 दिवस मागच्या कॅलेंडर वर्षात तो भारतात असला पाहिजे. त्याचबरोबर कंपनी कायदा 2013च्या कलम 149(5) नुसार प्रत्येक सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीमधील एकूण संचालकापैकी एक संचालक हा स्वतंत्र संचालक असला पाहिजे. तसंच कलम 151 नुसार संचालकाची निवड ही एका संचालकाची निवड ही नामधारी किमतीचे भाग धारण करणाऱ्या भागधारकाद्वारे केली जाणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांचं अल्पसंख्याक भाग भांडवल कंपनीमध्ये आहे अशा भागधारकांनी एका संचालकाची निवड करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कंपनी कायदा 2013च्या अंमलबजावणीनंतर आता कोणतीही एखादी व्यक्ती 20पेक्षा जास्त कंपन्यामध्ये संचालक पदावर काम करू शकणार नाही आणि या 20पैकी सार्वजनिक कंपन्यांची संख्या 10पेक्षा जास्त असू नये. म्हणजे जास्तीत जास्त 10 सार्वजनिक कंपन्या आणि 10 खाजगी कंपन्या याच्यावर एक व्यक्ती संचालक म्हणून काम करू शकेल अशा प्रकारच्या तरतुदी या कंपनी कायद्यामध्ये आहेत. आता कंपनी कायद्यामध्ये कंपनीचा संचालक म्हणून कुणाला नेमता येईल आणि त्या नेमणुकीच्या संदर्भात तरतुदी काय आहेत तर त्या तरतुदी कलम 152 आणि 160 दिलेल्या आहेत. तर त्या अर्थानं कंपनीच्या प्रत्येक संचालकाची नेमणूक ही कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये केली जाईल. म्हणजे कुठलाही संचालक नेमायचा असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याची नेमणूक केली जाईल. दुसरं, कलम 154 नुसार संचालक ओळखपत्र क्रमांक मिळाल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीची नेमणूक संचालक म्हणून करता येणार नाही. म्हणजे ज्याला कुणाला संचालक म्हणून नेमायचा आहे त्याला पहिल्यांदा संचालक ओळखपत्र क्रमांक त्यानं घ्यायला पाहिजे. त्याला DIN म्हणतात, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, आणि हा संचालक क्रमांक असल्याशिवाय त्याला संचालक होता येणार नाही. तिसरी अट त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे कंपनीद्वारा सर्वसाधारण सभा किंवा इतर प्रकारे संचालक म्हणून नेमणूक होण्यासाठी प्रस्तावित व्यक्तीने अशावेळी आपला संचालक ओळख क्रमांक तसेच ती व्यक्ती सदर कायद्यानुसार संचालक होण्यास अपात्र नसल्याच्या संबंधित निवेदन सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या वेळेला अशी संचालकाची निवड कंपनीच्या सभेमध्ये किंवा इतर प्रकारे होत असते त्यावेळेला त्यानं आपला डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, संचालक ओळख क्रमांक हा सादर करायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण कायद्यानं संचालक होण्यास अपात्र नाही या संदर्भातलं त्यानं निवेदन करायला पाहिजे. चौथी अट अशी आहे ती म्हणजे संचालक म्हणून नेमलेल्या व्यक्तीनं
त्यासंबंधी दिलेली मान्यता 30 दिवसाच्या आत कंपनी अधिकाऱ्याकडे दाखल करणं आवश्यक आहे. जोपर्यंत अशी नाव कंपनी अधिकाऱ्याकडे दाखल होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला संचालक म्हणून काम करता येणार नाही. त्यानंतर 5वी अट अशी आहे, ती म्हणजे कंपनी नियमावली कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व संचालकांनी निवृत्त होण्यासाठी सांगत नसेल. म्हणजे कंपनीच्या नियमावलीमध्ये अशी तरतूद नसेल की कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व संचालकांनी निवृत्त व्हावं, तर अशा वेळेला क्रमबद्ध रीतीनं निवृत्तीसाठी होणाऱ्या संचालकांची संख्या सार्वजनिक कंपनीमध्ये एकूण संचालकांच्या 2/3पेक्षा कमी असू नये. म्हणजे एका वेळेत, म्हणजे ज्या कंपनीमध्ये सगळेच संचालक एका वेळी निवृत्त होण्याची तरतूद नसेल त्या ठिकाणी क्रमबद्ध रीतीनं अशा संचालकांची निवृत्ती झाली पाहिजे आणि अशा निवृत्तींची संख्या ही 2/3 संचालकापेक्षा एकूण संचालकांच्या कमी असता कामा नये. त्याच्यानंतर 6वी तरतूद अशी आहे, ती म्हणजे कलम 152 नुसार संचालक म्हणून निवृत्त होणारी व्यक्ती सदर कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीच्या कोणत्याही सर्वसाधारण सभेमध्ये संचालक म्हणून नेमणूक होण्यास पात्र असेल. म्हणजे एखादी संचालक म्हणून निवृत्त झालेली व्यक्ती ही त्या ठिकाणी परत संचालक म्हणून निवृत्त होण्यास पात्र असेल जर अशी व्यक्ती स्वतः अथवा काही सदस्य सदर व्यक्तीला संचालक म्हणून प्रस्तावित करत असतील. म्हणजे जर त्या व्यक्तीनं स्वतः किंवा इतर सदस्यांनी त्या व्यक्तीला संचालक व्हा असं जर प्रस्ताव केला असेल आणि संचालक नियुक्तीच्या सभेपूर्वी उमेदवारी संबंधाने 14 दिवस आधी कंपनी कार्यालयाला 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त विहित केलेली अनामत रक्कम सोबत लिखित स्वरूपात कळवलं असेल. म्हणजे अशा व्यक्तीला, निवृत्त झालेल्या संचालकाला परत सर संचालक व्हायचं असेल तर त्याला 14 दिवस आधी त्यानं कंपनी कार्यालयाला 1 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशी अनामत रक्कम ठेवायची आहे. शिवाय त्यानं स्वतःहून अशा प्रकारची उमेदवारी घोषित करायची आहे आणि 14 दिवस आधी ती सांगायची आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे कंपनीच्या एकूणच व्यवस्थापनामध्ये संचालकाचं स्थान किंवा भूमिका कुठली. तर कंपनी व्यवस्थापनामध्ये संचालकाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे किंवा सर्वोच्च स्थान आहे. त्याचे निश्चित कायदेशीर स्थान सांगता येत नाही, तरीसुद्धा संचालकाला कंपनीचा प्रतिनिधी, कंपनीचा विश्वस्त, कंपनीचा नोकर किंवा कंपनीचा अधिकारी अशा अनेक प्रकारे संबोधलं जातं. आणि त्या दृष्टीनं कंपनीतील संचालकाची भूमिका आपल्याला पुढील 3-4 मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिली भूमिका आहे ती संचालक कंपनीचा प्रतिनिधी म्हणून. तर संचालकाला कंपनीचा प्रतिनिधी असं म्हटलं जातं. वास्तविक पाहता कंपनी एक कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनी स्वतः कुठलंही काम करू शकत नाही. त्यामुळं कंपनीला कुठलंही काम करायचं असेल तर ते प्रतिनिधीच्या माध्यमातून करावं लागतं. आणि असा कंपनीचा प्रतिनिधी म्हणजे संचालक मंडळ आहे. म्हणजे कंपनीच्या वतीनं संचालक जे काम करतात ते कंपनीचा प्रतिनिधी म्हणून करत असतात. संचालकांना दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेत आणि त्यांच्या व्यक्तिगत हिताचा विचार करता कंपनीच्या वतीने केलेल्या करारात ते जबाबदार असत नाहीत. म्हणजे करार करत असताना ते कंपनीच्या वतीनं करतात, त्यामुळे ते वैयक्तिक जबाबदार असत नाहीत. आणि स्वतःच्या व्यक्तिगत हिताचा विचार करता कंपनीच्या वतीनं केलेल्या करारात ते जबाबदार असत नाहीत. त्यांनी काय करायचं असतं तर घटनापत्रक आणि नियमावली यांचं उल्लंघन करून जर एखादा करार केला तर मात्र ते वैयक्तिक जबाबदार राहतील. पण कंपनीच्या घटनापत्रकानुसार आणि नियमानुसार जर त्यांनी करार केला असेल तर ते त्या कराराला वैयक्तिक जबाबदार राहत नाहीत, कंपनी त्याला जबाबदार राहील. पण अशा घटनापत्रकाचं उल्लंघन करून करार केला तर वैयक्तिक जबाबदार राहतील. संचालकांना दिलेल्या अधिकाराच्या बाहेर जाऊन त्यानं एखादी करार केला तर अशा कराराला भागधारक विरोध करू शकतील. त्याचबरोबर असा करार अमान्य करू शकतात. आणि तरीही संचालक हे कंपनीचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे त्यांना काही विशेष असे अधिकार संयुक्तपणे मिळालेले असतात संचालक मंडळ म्हणून. आणि त्यामुळं हे संचालक सर्वच बाबतीत भागधारकाशी सल्लामसलत करावं असं त्यांच्यावर बंधन नाही. काही विशिष्ट बाबतीत त्यांनी भागधारकाशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे, पण सर्वच बाबतीत असा सल्लामसलत करायला पाहिजे असं नाही.
त्यानंतर तिसरी भूमिका संचालकांची आहे ते म्हणजे संचालक एक सेवक म्हणून संचालकांना भूमिका बजावावी लागते. अर्थात संचालक हा काय कंपनीचा खऱ्या अर्थानं सेवक असत नाही, कारण त्याची काही कुठली नियुक्ती कंपनीचा नियमित कर्मचारी म्हणून केली जात नाही. पण कंपनीच्या नियमित कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्यातल्या काही सुविधा संचालकांना पण मिळतात, काही हक्क संचालकाला पण मिळतात, परंतु त्याला कंपनीचा सेवक मानता येत नाही. परंतु कंपनीच्या एखाद्या संचालकाची नियमित कामासाठी त्या ठिकाणी जर नियुक्ती केली असेल किंवा त्याच्याकडे एक जबाबदारी सोपवली असेल करार करून, तर अशा वेळेला त्याला कंपनीचा सेवक मानता येतं किंवा सेवक मानता येऊ शकेल. पण साधारणपणे कुठलाही संचालक हा कंपनीच्या हितासाठी काम करत असो आणि व्यावसायिक वृत्ती ठेवून कंपनीचा व्यवसाय चालवत असतात. पण अशा वेळेला जर एखाद्या संचालकाशी करार करून त्याला जर विशिष्ट अशी जबाबदारी कंपनीच्या संदर्भात दिली तर त्याला कंपनीचा सेवक मानणं अयोग्य ठरत नाही, त्याला सेवक मानणं योग्य ठरू शकतं. त्यानंतर तिसरा भाग आहे तो म्हणजे कंपनी संचालक हा कंपनीचा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे भूमिका आहे. कंपनी कायद्यानुसार काही बाबतीत कंपनी संचालकाला कंपनीचे अधिकारी मानण्यात येतं, कारण कंपनी कायद्यातल्या काही तरतुदीचं पालन जर संचालकांनी केलं नाही तर त्यांना कंपनी कायद्यानुसार दंड ठोठावला येतो, दंड करण्यात येतो आणि त्यामुळं त्यांना कंपनीतील अधिकारी असंही मानलं जाऊ शकतं. त्याचबरोबर चौथी भूमिका संचालकाची आहे ती म्हणजे संचालक हा कंपनीचा विश्वस्त म्हणून काम करतो. वास्तविक पाहता कंपनीचा संचालक हा प्रतिनिधी आहे, तो काय कंपनीचा मालक नाही आणि त्यामुळं त्याच्याकडं जी जबाबदारी दिलेली आहे ती कंपनीचा विश्वस्त म्हणून दिलेली आहे आणि त्यामुळं त्यानं कंपनीचं भागभांडवल आणि मालमत्ता कंपनी घटनापत्रकात नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अशा मालमत्तेचा वापर करणं आवश्यक असतं. त्यांनी कंपनीची मालमत्ता किंवा पैशाचा गैरवापर केला तर त्यांच्याकडून ती भरून घेतली जाते. त्यामुळं त्यांना दिलेल्या अधिकाराचा वापर या संचालकांनी कंपनीच्या आणि सभासदांच्या हितासाठी एक विश्वस्त म्हणून केला पाहिजे. वैयक्तिक हिताचा किंवा वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता कंपनी संचालकांनी एक विश्वस्त म्हणून भूमिका कंपनीमध्ये बजावली पाहिजे. परंतु कंपनीशी करार करत असताना तिसरा व्यक्ती मात्र तिसऱ्या पक्षाच्या दृष्टीनं कंपनीचे विश्वस्त संचालक हे कंपनीचे विश्वस्त ठरत नाही, ते कंपनीचे मालक ठरतात आणि त्यामुळं कंपनीचा विश्वस्त म्हणून सुद्धा संचालकाची भूमिका कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये असते. तर या पद्धतीनं कंपनीचे संचालकांची भूमिका काय, कंपनीचे संचालक म्हणजे काय, अर्थ काय, संचालकाची नियुक्ती कशी केली जाते, त्याच्यासाठी कायद्यामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत, या संदर्भातली चर्चा आपण आजच्या लेक्चरला घेतलेली आहे. उद्याच्या तासामध्ये आपल्याला या संचालकांचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्याचबरोबर कंपनीच्या व्यवस्थापनातले इतर जे दोन महत्त्वाचे घटक आहेत, एक म्हणजे कंपनीचा सचिव आणि दुसरा म्हणजे कंपनीचा लेखापरीक्षक, याच्या संदर्भातली चर्चा आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.